लढण्याची मानसिकता नसलेल्या मुनगंटीवारांना धानोरकर नडणार। मुनगंटीवारांना भाजपने बळचनंदी बनवलंय। धानोरकर स्ट्रॉंग, मुनगंटीवार चंद्रपुरात पडतील, भाजपने इतर रिस्क घेणं चूक होतं। चंद्रपुरात भाजपने उतरवलेला प्यादा स्वतः मागे सरकतो तरी भाजपने का लटकवलं? नेमकं घडलंय काय? लढण्याची मानसिकताच नसलेल्या मुनगंटीवारांना धानोरकर फॅक्टर नडणार। राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होताना दिसते। त्यातल्या त्यात विदर्भातील नागपूर लोकसभेनंतर दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या चंद्रपूरमध्ये भाजपने यंदा नवा प्रयोग केलाय। या ठिकाणी भाजपकडून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर झाली, तर दुसरीकडे काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे। प्रतिभा धानोरकर या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत। बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव खासदार होते, पण त्यांचं अकाली निधन झाल्यानं त्यानंतर ही जागा काँग्रेसने त्यांच्या पत्नीला दिली आहे। त्यामुळे भाजपनं या ठिकाणी केलेला प्रयोग चंद्रपूरची जागा खेचून आणू शकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2019ला शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकरांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली होती। त्यांनी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवून दिला होता। राज्यात 48 लोकसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसला फक्त चंद्रपूर जिंकण्यात यश मिळालं होतं। आता या मतदारसंघात पोटनिवडणूक न होता थेट लोकसभेची निवडणूक लागली। भाजपने 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवली आहे। चंद्रपुरातून हंसराज अहिर यांचं तिकीट कापून सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवलंय। दुसरीकडे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून प्रतिभा धानोरकर विरुद्ध विजय वडेट्टीवार असा वाद रंगला होता। अखेर काँग्रेस हायकमांडने प्रतिभा धानोरकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली। बाळू धानोरकर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते, तोपर्यंत प्रतिभा या राजकारणात प्रत्यक्ष सक्रिय नव्हत्या। पती राजकारणात आणि पत्नी समाजकार्यात असं समीकरण होतं। पण 2019ला बाळू धानोरकर लोकसभेवर निवडून गेले आणि प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून वरोरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली व त्या चांगल्या मतांनी निवडूनही आल्या। प्रतिभा धानोरकर या धनुजे कुणबी आहेत। शिवाय चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येणारे वरोरा, आर्णी आणि वनी हे 3 विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे कुणबी बहुल आहे। त्यामुळे इथला मतदार वर्ग 2019ला बाळू धानोरकरांच्या पाठीशी उभा होता। आताही प्रतिभा धानोरकरांना तेच जातीय समीकरण लागू होतं। शिवाय पतीचं निधन झाल्यामुळे सहानुभूतीच्या लाटेचाही धानोरकरांना फायदा होऊ शकतो। दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत। शिवाय अनेक वर्ष ते चंद्रपूरचे पालकमंत्री राहिलेत। ते बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा आमदार झाले। त्यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्र्यासारखं महत्त्वाचं खातंही मिळालं। शिवाय एक अभ्यासू व्यक्तिमत्व अशी मुनगंटीवारांची ओळख आहे। त्यांची मतदारसंघातील पक्ष संघटनेवरही पकड आहे, पण अनुसूचित जाती, आदिवासी, मुस्लिम यासोबत बहुसंख्य असणाऱ्या ओबीसी समाजाची एक गठ्ठा मतं त्यांना मिळतील अशी शक्यता कमी आहे। याशिवाय मुनगंटीवार हे स्वतः लोकसभा निवडणूक लढायला इच्छुक नव्हते। शेवटपर्यंत त्यांनी स्वतःचं तिकीट कापण्यासाठी प्रयत्न केल्याचं त्यांनी स्वतः सांगितलंय। त्यामुळे निवडणुकीची मानसिक तयारी नसताना मुनगंटीवार किती लढत देऊ शकतात हाही एक प्रश्नच आहे। दरम्यान चंद्रपुरात कोणाचा विजय होणार, यामागे विधानसभा मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। वनीमधून भाजपचे संजीव रेड्डी बोदकुरवार, अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या आर्णीमधून संदीप धुर्वे हे भाजपचे आमदार आहेत। बल्लारपूरमधून भाजपचे सुधीर मुनगंटीवार आमदार आहेत। राजुरामधून काँग्रेसचे सुभाष धोटे, वरोरामधून दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर काँग्रेसचे आमदार आहेत। चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार असून त्यांचा पाठिंबा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आहे। त्यामुळे या ठिकाणी चुरशीची लढत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते।